झोपडपट्टीत काम करत असताना अतिशय सुकून वाटतंय आणि खरोखरच चांगलं झोप लागते. त्यांच्या मनापासून काम करतो त्यांची आणि अतिशय चांगलं वाटतं काम करताना झोपडपट्टीच्या लोकांना. आणि असा कधी भेदभाव नाही. याच्या पुढे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत झोपडपट्टीतच राहणार आहे आणि लोकांचा सेवा करत राहणार. काय नेत्यांना असं वाटतंय की बाबा उद्या सुरेश कुलकर्णी नगरसेवक झाले तर कार्यकर्त्यांना वेगळ्या नजरेने बघतोय की सुरेश कुलकर्णींनी बघून येत असे वेगळ्या नजरेने. अगर एखादा कार्यकर्ता मोठं होतंय आणि त्याच्या कर्तव्याने मोठं होतं होऊ दे त्याला मोठा, अजून त्याला सपोर्ट करायला पाहिजे. तर काय नेत्यांचे असं आहे, अरे एखादे नगरसेवक मोठं होतंय त्याला कसं खच्चीकरण करायची, त्याला कशी संपवायची, असे काय नेते बी विचार करणारे असतात. की म्हणून मी झोपडपट्टीत राहतोय जेणेकरून त्या लोकांचं दुःख काय मला माहिती, मला जे त्रास झालेले त्या लोकांच्या समोरच्या लोकांचे मी बघतोय. हे प्रश्न सोडवायसाठी इथं राहायला लागतात आणि त्या ठिकाणी खरोखरच खूप समाधान वाटतंय काम करण्याचं. नमस्कार, मी आकांक्षी देशमुख, नवराष्ट्राच्या मी कार्यकर्ता या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण नेहमीच पाहायला गेलो तो पॉलिटिशियन असतो, तो एक राजकीय दृष्टीने काम करत असतो. मात्र नवी मुंबईतले असे एकमेव नेतृत्व आहेत जे फक्त राजकीयच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय असतं आणि त्यांचं नाव सर्वांच्याच नेहमी चर्चेमध्ये असतं. असे आपल्यासोबत आहेत नवी मुंबईचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश कुलकर्णी सर. सर, तुमचं नवराष्ट्रामध्ये स्वागत आहे. आपण पाहायला गेलो तर तुम्ही नेहमीच उल्लेखनीय कार्य करत असता, मात्र हे राजकारणामध्ये तुम्ही पाऊल कसं ठेवलं आणि कशी सुरुवात झाली तुमची? राजकारणामध्ये गेल्या आता 35-40 वर्षापासून राजकारणात आहे. आता नाईक साहेबांबरोबर त्या ठिकाणी मी पूर्वी शिवसेनेत होतो, शिवसेनेतून परत NCP मध्ये आलो, NCP मधून परत शिवसेनेत आलो आणि एक काम करता करता त्या ठिकाणी पदी भेटलं होतं. गेल्या वेळेस उपशाखा प्रमुख, नंतर शाखा प्रमुख, आता उपजिल्हा प्रमुख, हे काम करत करत आणि हे सगळं राजकारण आता जसे आवड झाले. त्या ठिकाणी 80% समाजसेवक, 20% राजकारण करायचे, हे समाजसेवक करायचे सवय होती. त्या ठिकाणी राजकारणात नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्ही सगळे त्या ठिकाणी पार्टीमध्ये सामील झालो. जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला, मात्र त्यामध्ये कठीण काळ कोणता होता किंवा आंदोलने कोणती होती, कसा होता हा कार्यक्रम? नाही, कार्यक्रम तर त्या ठिकाणी राजकारणात काम करत असताना बरेच त्या ठिकाणी अडथळे येतात. काम करत असताना त्या ठिकाणी काही कामं होत नसते. त्या ठिकाणी हा ब्रिजचं काम असेल, त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडचे काम असतील, त्या ठिकाणी आम्हाला नगरसेवक असताना आंदोलनही करायला लागले, मोर्चा काढायला लागले. त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या गोडांच्या संदर्भात आम्ही मोर्चा काढलो होतो. त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात मोर्चा काढले. आता या ठिकाणी पाणीच्या संदर्भात आम्ही मोर्चा काढलेले आहेत. त्या ठिकाणी रोडच्या ब्रिजच्या संदर्भात गेल्या 10 वर्षापासून हा संघर्ष करत आलोय. त्या ठिकाणी हे राजकारणात अतिशय आदरणीय आज मुख्यमंत्री भेटले, त्या ठिकाणी अतिशय खूप काम केलेलं त्यांनी. आज जिल्हा परिषद गोडाऊनचे प्रश्न सोडवलेत, आज आमचे ब्रिजचे प्रश्न सोडवलेत आणि लोकांमध्ये कसं या ठिकाणी समाजसेवा करायची सवय, शिवजयंती असतील, त्या ठिकाणी आंबेडकर जयंती असतील, त्या ठिकाणी नवरात्र असेल, गणपती उत्सव असेल, हे सगळे काम करत 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 एक मंडळाच्या माध्यमातून एक राजकारणात एक छंद निर्माण झालं आणि त्या ठिकाणी आम्ही एक काम करत गेलो आणि पुढे नगरसेवक झालो. त्या ठिकाणी हे नगरसेवकाच्या माध्यमातून 80% राजकारण, 80% राजकारण, 20% समाजसेवक, ह्या पद्धतीने या ठिकाणी दुःखासुखात लोक येतात. काय त्यांच्या अडचणी असतात, नोकरीचे प्रश्न असतात, त्या ठिकाणी छोटे मोठे त्यांचे घरगुतीचे प्रकरण असतात, कुणाच्या हॉस्पिटलचे प्रकरण आहे, पोलीस स्टेशनचे प्रकरण आहे. हे शाखेचे उद्देश एकच आहे की त्या ठिकाणी हे शाखा असल्यामुळं लोकांचा जागेवर हा प्रश्न इथला आम्ही सोडवतो. पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील, त्या ठिकाणी हॉस्पिटलचे प्रश्न असतील, नोकरीचे प्रश्न असतील, जे काही कामं असतील त्यांच्या अडीअडचणी छोट्या मोठ्या ज्याला घरगुतीचे प्रश्न असतील, हे शाखेचे उद्देश एकच आहे की त्या ठिकाणी बसून हा प्रश्न आपण सोडू शकतो. इथं एवढंच. या प्रवासामध्ये सर्वात आनंद देणारा असा एखादा प्रसंग आठवतो तुम्हाला? तर आनंद देणारा तर आजी देवाच्या कृपाने एवढे काम करत असताना असं कधी विचार नाही केले की बाबा कुठल्या गोष्टीचा आम्हाला त्रास व्हावं. लोक आमच्यामुळं, लोकही खुशी राहायला पाहिजे,
सुखी राहायला पाहिजे, त्या ठिकाणी आम्ही सुखी राहायला पाहिजे, ह्या पद्धतीनेच आम्ही लोक काम करतो. त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये परिस्थिती बिकट असतात. ह्या ठिकाणी 5-6 वार्डात काम करत असताना त्या ठिकाणी लोकांचा खूप मोठा अडचण असतं. त्या ठिकाणी हे काम करताना आम्हाला एक खूप 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 म्हणजे त्या ठिकाणी एवढंच आहे की हा एक घरातले एक घरगुती फॅमिली मेंबर आहे की हे काम करत असताना त्यांना असं वाटत नाही की आम्हाला हे कार्यकर्ता आहे, समोरचा मी कुठेतरी नेता आहे, असं ह्या उद्देशाने आम्ही काम करत नाही. हे काम करत असताना आमचा एक घरातला एक सदस्य आहे, ह्या उद्देशाने ह्या पद्धतीने काम करावं लागतात. त्या घरातले कुटुंबातले काय प्रकरण असतात, काय घरातले कुटुंब त्रास असतंय, हे सगळ्या गोष्टी इथं येऊन सांगतात. ते आम्हाला असं वाटतं की मी नेता या नगरसेवक या समोरचे ते एक पदाधिकारी ह्या उद्देशाने आम्ही बघत नाही. हे घरातला एक सदस्य ह्या पद्धतीने आम्ही काम करतो. त्यांना असं वाटतंय समोरच्या व्यक्तीला पण की मी आज काम करत असताना 5-6 वार्डात काम करतो, असं कधी भेदभाव नाही केले आम्ही या त्या ठिकाणी. भेदभाव नाही केले की हे राजकारणात काम करत असताना प्रत्येक गोष्टी थोडीफार त्रासी होत राहते, काय अडचणी येतात, पक्ष बदलताना काय त्रासी होते, त्या ठिकाणी काय नेते त्रासी देतात की हे गोष्टी सगळ्या करत करत आपल्या पद्धतीने आपण काम करत राहायचे. त्यातनं समाधान समजायचे. आपल्या गरीब लोकांचे काम केलं की एवढं सुकून वाटतंय मनाला की बाबा मी तर कुठेतरी चांगलं काम केले, बस निवांत संध्याकाळच्या वेळेस घरी गेलो, मस्त चांगला झोप येईल, असे ह्या पद्धतीने आम्ही काम करत राहिलो. पण या प्रवासामध्ये, राजकीय प्रवासामध्ये कुठेतरी घरच्यांचा सपोर्ट आहे का, पाठिंबा कसं एखादं प्रकरण किंवा? मला टोटल घरचे लोकांचे, मी कधी माझ्या घरचे तेवढे विचार नाही केले. मी लोकांबरोबर जास्तीत जास्त जोडलेलं आहे. त्या ठिकाणी रात्री बेरात्री कुठल्याही वेळेस फोन येऊ दे, त्या ठिकाणी कधी असा फोन बंद करून मी झोपलेला नाही की झोपडपट्टीत काम करत असताना झोपडपट्टीत काय त्रास आहे. मग मी कुठेही राहू शकतोय, मी वाशीलाही राहू शकतो, मलाही काय, मी लहान ते मोठं इथं झालो, त्या ठिकाणी मला जाणव आहे त्या ठिकाणी किती त्रास होतोय झोपडपट्टीत, आम्ही काय दिवस काढलेत, आम्हाला हे सगळं माहिती आहे की म्हणून मी झोपडपट्टीत राहतोय, जेणेकरून ह्या लोकांचं दुःख काय मला माहिती आहे, मला जे त्रास झालेले आहे ह्या लोकांचं, समोरच्या लोकांचे मी बघतोय. ही प्रश्न सोडवासाठी इथं राहायला लागतात आणि त्या ठिकाणी खरोखरच खूप समाधान वाटतं हे काम करत असताना. झोपडपट्टीत काम करत असताना अतिशय सुकून वाटतंय आणि खरोखरच चांगलं झोप लागतंय. त्यांच्या मनापासून काम करतो त्यांची आणि अतिशय चांगलं वाटतं काम करताना झोपडपट्टीच्या लोकांना. आणि असा कधी भेदभाव नाही. याच्या पुढे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत झोपडपट्टीतच राहणार आहे आणि लोकांचा सेवा करत राहणार. कार्यकर्ता नेत्यांमध्ये फरक काय वाटतंय की नेते लोकांना काय माहीत नाही वाटत काय वाटत. कार्यकर्ता, एखादा कार्यकर्ता मोठा झाला, 2 पैसे कमवतोय, काय होतंय काय की नेते, सगळ्या नेत्यांना मी बोलू शकत नाही. आहेत अशी भरपूर 100 म्हणजे 100रातून 10 नेते असतात. मग 90 नेते अतिशय चांगले कामं करणारे पण असतात. काय नेत्यांना असं वाटतंय की बाबा उद्या सुरेश कुलकर्णी नगरसेवक झाले तर कार्यकर्त्यांना वेगळ्या नजरेने बघतोय की सुरेश कुलकर्णींनी बघू नये तसं वेगळ्या नजरेने. अगर एखादा कार्यकर्ता मोठं होतंय आणि त्याच्या कर्तव्याने मोठं होतंय, होऊ दे त्याला मोठा, अजून त्याला सपोर्ट करायला पाहिजे. काय नेत्यांचे असं आहे, अरे एखादे नगर